जागतिक योगा दिनानिमित्त मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात केला योगाभ्यास। मंत्री श्री भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळक आदी उपस्थित होते। रोज योगासने केल्यामुळे मन शांतीबरोबर आरोग्यही चांगले राहते। हजारो वर्षांपासून परंपरा या योगाला आहे। योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत। रोज योगासने करून आपले जीवन योगामय करा असे आवाहन करून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। योगामुळे प्रकृती चांगली राहते। आरोग्यदायी जीवनासाठी रोज योगासने केली पाहिजेत। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी यावेळी सांगितले। योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग प्रात्यक्षिक केली। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून ही जागतिक योग दिनाची संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली। हे 11वे वर्ष आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये योग हे महत्त्व हे सगळ्यांना माहीत होतं, पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं। आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतोय, जगामध्ये साजरा होतोय, अनेक देशांमध्ये साजरा होतोय। आज आपल्या इथं सुद्धा त्या निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन, मान्य कलेक्टर साहेब, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था ज्या आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला। आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे। हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही, तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा, स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातून होतं ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। पण हा योग दिवस एका दिवसात केला जातो, पण तो कायमस्वरूपी केला जात नाही आहे, त्याबद्दल आपल्याकडे शेवटी एक दिवस असा एकच असतो, पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाहिजे आणि करतात। म्हणजे लोकांना आता व्यायामाचं, तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो सगळ्यांना ह्याचं महत्त्व कळालेलं आहे। पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे, सण जे येतात ते एकच दिवस असतो। आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही। जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा ह्याच्यात, त्याप्रमाणे आपण सण, तिथी, पुण्यतिथी वगैरे साजरा करतो। तसंच योग दिनाचं आहे, फक्त ह्याचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे झालेलाच आहे, झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल, पण जगभरामध्ये योगाचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालं आहे।